नमस्कार मंडळी. तर आत्ता वाजले आहे 4 आणि शिव झोपलेला होता. मला ना शिव झोपल्यावरतीच त्याचं काय असं जे खाण्याचं जे काय आहे ते रेडी करावं लागतं, म्हणून मग पटकन एक ॲपल स्वच्छ धुवून घेतला. कारण मला त्याला ह्या टायमिंगला ॲपल प्युरी द्यायची असते. तसं काय मी फिक्स केलेलं नाही की कुठल्या टाईमला काय द्यायचं, पण ॲपल होत आहे तर मग म्हटलं आज ॲपल प्युरी देऊयात त्याला. कधी कधी मी स्वीट पोटॅटो पण मॅश करून देते, पोटॅटो देते, कधी कधी चिक्कू देखील देते, पण आज म्हटलं ॲपल प्युरी देऊया त्याला. एका गॅसवर मी ॲपल शिजायला ठेवलेले आणि दुसऱ्या साईडला ऑफकोर्स माझा इव्हिनिंग टी. तर तो उकळेपर्यंत म्हटलं थोडीफार जी काय भांडी आहेत ना ती देखील घासून घेऊया. पटपट ती भांडी घासून घेतली आणि माझा चहा देखील छान असा उकळून रेडी होता. आता थंडीचे दिवस आहे त्यामुळं मी मॉर्निंगचा आणि इव्हिनिंगचा टी कधीच मिस करत नाही आणि मला तो लागतोच. आणि जरी एवढी थंडी असली ना तरी माझ्या रूममध्ये एवढे छान प्रकारे प्रत्येक खोलीमध्ये ऊन येतं ना, तुम्ही पाहू शकता. आणि आता शिव देखील उठलेला, मग पटकन मी ॲपल मॅश करून घेतले. त्यावेळेस काय मिक्सरला ग्राइंड नाही केलं कारण त्याला खूप भूक लागलेली. आणि खाल्ल्यानंतर शिव जरा खुश झाला कारण मुलांना आपण खूप कंट्रोल होत नाही आणि त्याचं पोट भरलं की मलाही छान वाटतं. बरेच दिवस झाले ना झाडांना पाणी देखील टाकलं नव्हतं. तसं काय होतं ना, दिवसाआड किंवा 2-2 दिवसांनी मी टाकत असते. तर आज झाडांना देखील पाणी घालून घेतलं सगळ्या. आणि एवढी सगळी कामे सगळी उरकल्यानंतर मग मी माझा चहा घेतला आणि आज वेलचीचा चहा पिऊन खूप छान वाटलं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.